कुंभ राशीची संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या. 12 राशींपैकी पहिल्या 4 मेष, वृषभ, मिथुन, कर्क या राशी थोड्या मोकळ्या, थोड्या स्वच्छंद, थोड्या बालिश प्रकारच्या व भोग घेणाऱ्या राशी असतात. नंतरच्या 4 सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक या मध्यम म्हणजे थोड्या बालिश, थोड्या पोक्त असतात. तर शेवटच्या 4 धनु, मकर, कुंभ, मीन या राशी गंभीर व पोक्त विचारशील असतात. धनिष्ठा नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, शततारका नक्षत्राचे संपूर्ण 4 चरण व पूर्व भाद्रपदाचे सुरुवातीचे 3 चरण या चरणावर या जातकाचा जन्म झालेला आहे त्या सर्व व्यक्ती कुंभ राशीच्या अंमलात येतात. या राशीतील नक्षत्र चरणाक्षरे गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा ही येतात. या राशीचा राशीस्वामी शनी आहे. ही वायू तत्वाची राशी आहे. राशीची संज्ञा द्रोदक घट आहे. तसेच राशीचे स्वरूप हातात घट घेतलेला पुरुष असून निवासस्थान पाणवठे आणि पाण्याने भरलेले भांडे आहे. राशीची द्रव्ये कमळे व जलाशयातील फुले असून राशीचा रंग हा मुंगूसवर्णीय आहे. कालात्म्याची राशी दर्शित अवयव पोटरे असून ही पुरुष राशी आहे. ही स्थिर राशी असून हृदयदेही शीर्षुद्धी दिवसावली आहे. हिला पश्चिम दिशेचे स्वामित्व देखील प्राप्त आहे. ही साधारण प्रसव तमोगुणी व धार्मिक प्रवृत्तीची अशी ही राशी आहे. या राशीच्या जातकांचे सर्वसाधारण वर्णन करावयाचे झाल्यास यांची मान उंटासारखी पुढे आलेली, केस राट, उंच, वर्ण सहसा काळसर, क्वचितच गोरे, सावळे, जाडजूड प्रकृतीचे असतात. चेहरेपट्टी तोंडवळा गोलाकार असतो. पुरुषांना मिशा कमी असून सहसा कसांकार असतात. बहुतेकांना नेहमीच खाकरण्याची व खांदा हलवण्याची देखील सवय असते. त्याचप्रमाणे बोलता बोलता वाक्य संपल्यावर हा किंवा नाही का असे शब्दोच्चार करण्याची देखील व वाक्य रिपीट करण्याची या राशीच्या लोकांना सवय असते. सहसा बऱ्याच पुरुषांच्या डोक्यावर टक्कल, कपाळ 2 बाजूस जास्त निमुळते, चेहरा देखणा, डोळे तांबूस व पाणीदार असतात. ही लोक सुशिक्षित, विद्याव्यासंगी, बुद्धिमान, कल्पक व काव्यबाज असतात. हे क्षणातच छोट्या छोट्या कारणावरून रागराग करतात. आळशी, कठोर स्वभावाची असे ही लोक असतात. सहसा भावापासून वेगळे राहणारे, संपत्ती आणि संतुलित म्हणजेच कमी जास्त होत राहते. स्वभाव विक्षिप्त, कार्यक्षेत्राबाहेर फारशी प्रसिद्धी न पावणारे तसेच संतती कमी असणारे असतात. यांना परस्त्री व परधनाची देखील अपेक्षा असते. सहसा चांगले मित्र या लोकांना मिळत नाही म्हणूनच ही लोक संगतीने बिघडतात. मित्र चांगले मिळावे की संगतीनेच सुधरतात. आपल्या मित्रांवर देखील ही लोक फार प्रेम करतात. कधी कधी कुणाचे न ऐकता मूर्खप्रमाणे वागून स्वतःवरच ही लोक संकटे आणतात. क्षणातच लहान सहान कारणावरून घरच्यांवर देखील रागराग व अशी लोक चिडचिड करतात. यांचा स्वभाव मूळचाच आळशी असतो. प्रत्येक काम ही लोक दमाने करतात. यांना पळणे व व्यायाम यांचा देखील कंटाळा असतो. मंदपणे पण कठोर बोलतात. सुगंधी द्रव्याची सवय असते. आतल्या गाठीचे व काही तर निर्दय देखील असतात. या राशीच्या स्त्रिया मात्र सहसा सरळ मार्गी चालतात. आपल्याच विचारात किंवा अशा आपल्याच धुंदीत असतात. आपल्या पतीवर अशी लोक जीवापाड प्रेम करतात. त्यांची मुलांप्रमाणे देखील काळजी घेतात आणि हेच प्रसंग देखील कधी कधी वादाचे कारण बनते. ज्या घरात कुंभ राशीच्या स्त्रिया असतील त्यांनी जेवण वेळेवर मिळत नाही असे पूर्वीचे लोक गमतीने म्हणायचे. याचे कारण म्हणजे स्वयंपाक चांगला करावा म्हणून एकाग्रतेत यांचा वेळ जास्त लागतो. यांना नेहमीच हळद कुंकू करंडा घेऊन मंदिरात जाण्याची व प्रत्येक मूर्तीला ती वाहण्याची देखील सवय असते. थोडक्यात काय तर धार्मिक कामात प्रपंचापेक्षा ही लोक जास्त लक्ष घालतात. या राशीच्या लोकांच्या नक्षत्रशील विचार केला तर धनिष्ठा नक्षत्राचे लोक धनवान, संपत्ती बाळगणारे, शूर व खादाड, तर सतत हॉटेलमध्ये खाण्याची सवय, गायन कला अवगत, थोडे निर्लज्ज, हिंसक व चंचल असतात. मित्र कमी, धर्माचा आदर करतात, उदार पण अविचारी असतात. यांना नेहमीच दुःख भोगावे लागते. शततारका नक्षत्राचे जातक हे व्यसनी, ठासून आणि स्पष्ट बोलणारे, सहसा व्यापारी, जुगाराची आवड, शत्रूला नमोहरम करणारे, कुठल्याही प्रलोभांना बळी न पडणारे असतात. विद्या व शिक्षण हे बेताचेच असते, मात्र लग्न उशिरा होते. पूर्व भाद्रपदा या नक्षत्राचे लोक उद्विग्न असतात. नेहमीच आपल्या स्त्रीच्या ऐकण्यात असतात. काही तर पत्नीसाठी माता पिता यांच्यापासून देखील दूर राहतात. स्वभावच धूर्त, पैसे बाळगून असतात, पण वरून ही लोक दाखवत नाहीत. विद्या उत्तम, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर असतात, पण फार कठोर असतात. एकंदरीत अनुभवानुसार विचार केला असता
असे अनुभवास येऊ शकते की कुंभ राशीचे लोक आतल्या गाठीचे धूर्त असतात. आपल्या भावना अशी लोक उघड करत नाही, बदला घेण्याची संधी देखील सोडत नाही. जोडीदार जर कन्या राशीचा असेल तर त्याला एकांतात छळण्याची यांची प्रवृत्ती असते, आणि जर सिंह राशीचा असेल तर त्यांच्या पूर्ण अंकित जातात. आपल्यालाच तंत्राने सर्वांनी वागावे असे या लोकांना, म्हणजेच पुरुष व स्त्रिया दोघांनाही वाटत असते. बऱ्यापैकी या राशीचे लोक प्रपंचात विफल ठरतात, मात्र परमार्थ यांना उत्तम साधतो. उत्तम आध्यात्मिक मार्गदर्शक गुरुची भूमिका हे पार पाडू शकतात. या राशीच्या स्त्रिया सुद्धा कीर्तनकार, प्रवचनकार, लेखक असतात. धार्मिक व परमार्थात आपला ठसा उमटवतात. उच्च विचारधारा असणाऱ्या या राशीच्या व्यक्ती जर कुंडलीत ग्रह शुभस्थानी शुभयोगात असून संस्कार व संगती चांगली असेल तर सुखमय आनंदी जीवन जगतात, प्रसिद्धी प्राप्त करून घेतात, हे मात्र खरे. या राशीस्वामीचे मित्रग्रह बुध, राहू, शुक्र असून शत्रुग्रह रवी, चंद्र, मंगळ आहे. या राशीच्या लोकांच्या जन्मलग्न कुंडलीत मंगळ दोष किंवा इतर ग्रह अशुभ योगात असल्यास अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. तेव्हा पुढील उपाय करावे. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठावे. कुठेही न पाहता थेट आरशात आपले मुखदर्शन घ्यावे. आपल्या डोळ्यांवर व मुखावर पाणी शिंपडून नंतर प्रसन्न चित्ताने स्वतःचे दर्शन घ्यावे. मग देवाला हात जोडून नमस्कार करावा. मगच आपली दिनचर्या सुरू करावी. स्नानसंध्या, सूर्याला अर्धदान, देवपूजा हे पुरुषांनी करायलाच पाहिजे. ते झाल्यावर दुपारचे जेवण करताना पूर्वेकडे तोंड करून बसावे. रात्रीचे जेवण पश्चिमेकडे मुख करून घ्यावे. मौन वृत्ताने जेवावे. ओम क्रांग क्रीं क्रों स भौमाय नमः हा मंगळाचा मंत्र 108 वेळा जप करून दर मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्यावे. राशीस्वामीचे बल प्राप्त व्हावे म्हणून राशीस्वामी शनीचा 92,000 संख्येत जप करावा. शनिवारी जपाची सुरुवात करावी. त्यापूर्वी महादेवाला पंचामृताने रुद्राभिषेक करावा. समाप्ती शनिवारी करावी. सच्शील, विद्वान, वेदवेत्त्या ब्राह्मणाचा सत्कार करून आदराने त्यांच्याकडून दशांश इतक्या संख्येत वरील मंत्राने हवन करावे. योग्यता व ऐपतीप्रमाणे दक्षिणा, वस्त्र, धान्य याचे दान करावे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाचरम छाया मार्तंड संभूतम नमामि शनिच्चरम या मंत्राचा नेहमी जप चालू ठेवावा. रागावर नेहमी नियंत्रण ठेवावे. आपल्याला आवडणारे परमेश्वराचे भक्तिभावाने वेळ मिळेल तसे नामस्मरण करावे. जीवनाची वाटचाल आनंदमय असेल यात शंकाच नाही. हे सरसकट लागू होत नाही, अपवादात्मक. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.